सासूबाईंच्या आदेशावरून मी आज बनवते भन्नाट अशी रेसिपी, जी की मला त्यांनीच सांगितली होती कशी करायची ते. तर नमस्कार मंडळी, मी घेऊन आली आहे शुभला माझ्या दीदीच्या घरी. म्हटलं तो थोडासा फ्रेश होईल आणि तसं झालंही. पण घरी आल्यानंतरनं पुन्हा त्याची चिडचिड झाली आणि आज जेवणामध्ये मी करते छोले मसाला आणि छोलेचीच रस्सा भाजी. यांना छोले खूप जास्त आवडतात. म्हटलं त्यांचीही तब्येत ठीक नाही आहे, ते सगळं त्यांच्याच आवडीचं होऊन जाऊ दे. आणि शुभही आता बऱ्यापैकी त्याला व्यवस्थित वाटायला लागलेलं आहे. मग मी इथे बनवते कोथिंबिरीचा ठेचा, जो की मला माझ्या सासूबाईंनी सांगितलं कसा बनवायचा ते. कारण ह्यांची तब्येत ठीक नाही, त्या म्हणाल्या की तो खाल्ला की मग त्यांच्या तोंडाला छान अशी चव येईल. आणि त्यासाठीच पहा, शुभ इथे मला आहे ना लसूण सोलण्यासाठी मदत करतोय. किती क्यूट ना. मस्तपैकी मी हा ठेचा बनवून घेतला आणि इतका भन्नाट झाला होता. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल ना, तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मग झटपट अशा पोळ्या लाटून घेतल्या. आणि हे पहा, एवढं छान असं जेवणाचं ताट दिसलं की मग जेवायची इच्छा तर होणारच ना. पण खरं सांगू, सगळ्यात अवघड काम काय आहे ते म्हणजे शुभला औषध पाजणं. आणि आय एम शुअर जेवढ्या पण आहे ना मदर्स आहेत, त्या माझ्यासोबत नक्की रिलेट करतील की सगळ्यात जास्त जर काय अवघड काम असेल ना, ते म्हणजे आपल्या लेकराला औषध पाजणं. आणि बऱ्यापैकी घरांमध्ये ही जबाबदारी त्यांच्या आयांवरच असते.